लालबागचा राजा बनवताना आणि दुसरे गणपती बनवताना असं काय जाणवतं? माझ्यासाठी सगळेच राजा आहेत आणि डेफिनेटली मी सांगेन की राजा ऑब्व्हियसली नवसाच आहे, त्यामुळे ते वेगळं एनर्जी आहे, वेगळी ऊर्जा आहे तिथे. जेव्हा आम्ही काम करतो बाप्पाचं, तर तिकडे पूर्णपणे तुम्हाला एक व्हायब्रेशन जाणवतील मेकिंगच्याच वेळेला. बसल्यानंतर तर आहेच नक्कीच, पण तिथे मी स्वतःही कटाक्षाने काही गोष्टी पाळतो. आम्ही म्हणजे तिथे लोकांचा वावर मी शक्यतो टाळतो. फक्त आमची फॅमिली किंवा माझे कारागीर तिथे कामानिमित्त जात असतात आणि आम्हाला त्या गोष्टींचं खूप कटाक्षाने सांभाळावं लागतं, कारण शेवटी राजा आहे, पूजेची मूर्ती आहे ती. त्यामुळे आम्हाला धार्मिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तुम्ही थकलेला आहात, भरपूर काम आहे, दिवस रात्र तुम्ही काम करताय. भेटायला येणाऱ्या लोकांशी तुम्ही नेहमी हसत मुखाने बोलता, सगळ्यांचे फोन उचलता, हे कसं काय शक्य होतं? बघा, हा रिस्पेक्ट आहे. शेवटी क्लायंट हे सुद्धा माझे देवच आहेत. आज ते माझ्याकडे माझा चेहरा बघून नाही तर राजाचा चेहरा बघून आपल्याकडे येतात. त्यांना आपल्या हातची मूर्ती हवी असते आणि त्याच्यात पण आता आमचं कंटिन्युअस जागरण चालू आहे. सार्वजनिक गणपती झाले, घरगुती आहेत, त्याच्यात पण आमच्या झोपा पूर्ण होत नसतात, पण कुठे ना कुठेतरी आज लोक वर्षातनं आम्हाला एकदा भेटायला येतात. त्या ऑब्व्हियसली मला तो रिस्पेक्ट देणं आणि मनापासून, असं नाही की ते फॉर्मॅलिटी आहे. लोक राजावर एवढं प्रेम आहे म्हणून ते आम्हाला आज ओळखतात आणि तुमच्यासारखे आज आमचे इंटरव्ह्यूज चालू आहेत की आम्हाला ते माध्यम आहे, तुमचं माध्यम जे आम्हाला घराघरात पोहोचवतं.